पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा विरोधकांना धक्का. सर्वपक्षीय माजी नगरसेवक पालकमंत्र्यांच्या गोटात. भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक करणार पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार. मिरज विधानसभेत 3 वेळा विजयी झालेले विद्यमान आमदार आणि पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी राजकीय खेळी करत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. अपक्ष खासदार यांचा प्रचार करणारे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मिरज पॅटर्नला आपल्याकडे वळवण्यात यश प्राप्त केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक नगरसेवकांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार करण्याला विरोध करत अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. विशाल पाटील यांच्या विजयात मिरज विधानसभा मतदारसंघातून विक्रमी आघाडी घेण्यात आली. त्यात याच मिरज पॅटर्नची मोलाची साथ होती. तर हाच मोठा मास्टर स्ट्रोकची खेळी करत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपपासून दूर गेलेले भाजपचे माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक यांना एकत्रित आणले आहे. तर या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यावरून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या या राजकीय खेळीतून त्यांचे कौशल्य आणि संघटन करण्याची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तर या राजकीय खेळीने मिरज विधानसभा मतदारसंघात विरोधकांना मोठा धक्का असल्याचे दिसून येत आहे. थोड्या इथं खालसा लागला. आत्ताच आम्ही फंड देतो असं नाही आहे. मी पहिल्यापासून इथं आल्यापासून पक्षपात केणाऱ्या विरोधात सगळ्यांना मी फंड देतो. सगळ्यांना इक्वल भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेला आहे. आणि हे सगळं करत असताना पालकमंत्री नात्यानं ह्या वेळेला थोडासा फंड त्यांना नामांकन कामासाठी घ्यायचा प्रयत्न केला. आणि इथं तर मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माझे नगरसेवक त्याच्याबद्दल बैठक झाली असेल, ठरलं असेल काय त्यांनी इथं ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं. त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगरसेवक ह्या विधानसभेला भाऊच्यावर राहणार आहे. त्याचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. तर विकासाच्या दृष्टीनं सगळ्यांची मतं एकत्र घेत असते आणि विकासासाठी आपला शहर चांगला, ग्रामीण भाग चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी त्यांचं स्वागत करतो. आणि भाऊ घेतले जे प्रश्न आहेत त्याबाबत उचलले सत्तेमध्ये असेल किंवा ग्राउंड असेल, नगरसेवाचे ग्राउंड असेल, बाकीच्या गोष्टी असतील. काही गोष्टी विलंब झाला ह्यामध्ये जमत नाही. काही ठिकाणी पैसे कमी पडले, पैसे आले, प्लॅन डिझाईन झालं, आचारसंहिता लागल्या, त्या 2 महिने त्यामध्ये विलंब लागला असेल. पण निश्चितच मी आयुक्ताबरोबर एक विरोध कामाची एक आढावा बैठक घेतली. ते 100 कोटी असले त्यानंतरही पैसे आपले भरपूर आहेत. त्या पैशामध्ये आढावा बैठक घेऊन ते कामं मागलं तर निश्चित प्रयत्न केला. त्या ठिकाणी सर्व माजी नगरसेवकांची मिटिंग आयोजित केली. त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेला एक काम केले, विधानसभेला काय करणार आहे. लोकसभेचा हा विषय वेगळा होता. विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज मिरजेतल्या सर्व नगरसेवकांनी एकमुखी उद्याच्या निवडणुकीत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे साहेबांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आलेले जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक होते, BJPचे होते, अजितदादा पवार गटाचे होते, जयंत पाटील साहेबांच्या गटाचे होते. जयंत पाटील साहेबांच्या गटाचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक गैरहजर होते. परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही आज परगावी आहे, परगावांना मतदार नंतर आम्ही भाऊची भेट घेऊन